जय जय पांडुरंग हरी बुद्धविटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। बंधुनो, वारकरी संप्रदायाचं जे आदरस्थान आहे पंढरपूर आणि भगवान पांडुरंगाच्या मंदिराचं जे सुशोभीकरण होत आहे, त्या सुशोभीकरणानिमित्त सापडलेला जो तळघराचा भाग आहे, तर त्या तळघरामध्ये सापडलेल्या मूर्ती आहेत। तर याच्यावर सध्या संशोधन चालू आहे आणि म्हणून माझेही दोन शब्द त्याच्यामध्ये भरीस भर पडावी हा हेतू घेऊन मी हा विषय आपणापुढे सर्वस्वी सादर करीत आहे। प्रथम मला हे सांगायचं आहे की सम्राट अशोकाचं ज्यावेळी या अर्ध्या पृथ्वीवर राज्य होतं, तर त्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्यांची राजधानी पाटलीपुत्र होती की जिला आज बिहारमध्ये पाटणा म्हटलं जातं। तर त्या ठिकाणी तिसरी धम्म परिषद सम्राट अशोकाच्या अधिपत्याखाली आणि मोगली पुत्र तिस्स यांच्या अध्यक्षतेखाली झालेली होती, संपन्न झालेली होती। तर त्या धर्म परिषदेमध्ये किंवा त्या धम्म संगतीमध्ये काय होतं, तर देशोदेशी प्रचारार्थ भिक्खू तयार करणे आणि त्यांना देशोदेशी पाठवणे। आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण असे 8 भिक्खू आलेले आहेत आणि या 8 भिक्खूंपैकी यांचा सर्वांचा उल्लेख मोगली पुत्र तिस्स यांनी लिहिलेला पाली ग्रंथ जो आहे महावंश, तर त्या महावंशामध्ये याचं लिखाण आलेलं आहे। तर त्या लिखाणात काय आलेलं आहे, तर महारट्ट महाधम्म रक्षितं थेर नामकं। महारट्ट म्हणजे महाराष्ट्र देशामध्ये महाधम्म रक्षित म्हणजे रक्षित। आता क्ष हे वर्ण जे आहे हे पाली लिपी भाषेमध्ये नाही, म्हणून तिथं ख घेतलं जातं ख। तर रक्षित, तर महाराष्ट्रामध्ये महारट्ट म्हणजे महाराष्ट्र, महारांचं राष्ट्र, मराठ्यांचं राष्ट्र म्हणा हवंय। तर कारण जातीय भावना एवढ्या दृढ नव्हत्या जेवढ्या तो 6व्या शतकामध्ये दृढ झाल्या। तर काय लिहिलंय, महारट्ट महाधम्म रक्षितं थेरं नामकं, महाधम्म रक्षितं थेरं तु यो न लोकम पेसगी। लोककल्याणासाठी महाराष्ट्रामध्ये धम्मरक्षिताला पाठवण्यात आलेलं आहे। हे विधान कशात आहे, तर हे विधान आहे मोगली पुत्र तिस्स नामक जो मोठा बंदी होऊन गेले आणि अध्यक्ष होते सम्राट अशोकाच्या काळामध्ये धम्माचे, तर त्यांनी जो ग्रंथ लिहिला महावंश त्याच्यामध्ये हे वाक्य आलेलं आहे। मग कशासाठी पाठवलं, तर लोकम पेशई, लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या धर्म प्रचार आणि प्रसारासाठी इथं ह्या धम्मरक्षिताला महाराष्ट्रामध्ये पाठवलं। आणि मग हे धम्मरक्षित कुठं आले, महाराष्ट्रात आले। कारण बुद्धानं जो आदेश दिला होता, आता बुद्धाने अशोक फरक 200-300 वर्षाचा आहे, पुन्हा मग तुमचे बुद्ध आले ते काय, तसं नव्हे। तर काय सांगितलं होतं की चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय अत्ताय हिताय देशेत भिक्खवे आदि कल्याणम मध्य कल्याणम पर्योसान कल्याणम। भिक्खू तू धर्म प्रचारासाठी चालत राह इतपत। तर हे धम्मरक्षितांबरोबर त्यांचे जोडीला आणखी एक जण ते थेरो होते, त्यांचं नाव होतं पौंडरिक। कालांतरानं पौंडरिकालाच पुंडलिक असं म्हटलं गेलं, पौंडरिकालाच पुंडलिक असं म्हटलं गेलं आणि पौंडरिकाचं रूपांतर पांडुरंग होऊन गेलं। पांडुरंग म्हणजे काय, पंढरीनाथ म्हणजे काय, पुंडरिक म्हणजे काय, पौंडरिक म्हणजे काय, तर म्हणजे कमळ, पांढरे कमळ, हे असे कमळ असते, हे बुद्धाचं कमळ आहे। तर मग हे घटना हे ज्यावेळी धर्मसंगती वेगवेगळ्या झाल्या, त्या 4थ्या धर्मसंगतीमध्ये जी कनिष्काच्या काळामध्ये झाली होती काश्मीरला, तर त्या काश्मीरला, तर तिथून पुढे जे विभाग पडले गेले हिनयान आणि महायान, हे मी वारंवार सांगितलेलं आहे, माझ्या प्रत्येक मागच्या व्हिडिओ सुद्धा हे आलेलं आहे, पण हे ताजा असावं म्हणून तुम्हाला मी सांगून देतोय
तर महायान आणि हीनयान यांच्या एक संयोगातून महायानातून पुन्हा वज्रयान, तंत्रयान, मंत्रयान हे सगळ्यांची उत्पत्ती तिथून झालेली आहे महायान पंथामध्ये. कारण खुद्द बाबासाहेबांनी सुद्धा हे कबूल केलेलं होतं. काय कबूल केलं होतं मी वाचून दाखवतो बाबा, थोडस दाखवतो. हे बघा, थेरवादास पुढे हीनयान असे नामाभिमान प्राप्त झाले. नंतर आणखी एक म्हणजे चतुर्थ धर्मसंगती जी इसवी सन 106 मध्ये लंकेला भरली. त्यावेळेपर्यंत लिपीचा शोध लागला होता. संगीतीने मौखिक बुद्धवचने संकलित करून त्यांना प्रथमच गुर्जपत्रावर लिपिबद्ध केले. संपूर्ण बुद्ध वचने सुत्तपिटक, विनयपिटक, अभिधम्म पिटक या त्रिपिटकातून संग्रहित करण्यात आलेले आहे. इसवी सन पूर्व 450 ते इसवी सन पूर्व 350 या कालखंडात हीनयान परिशुद्ध स्वरूपात अस्तित्वात होता. मात्र आता अधिक लोकप्रियता मिळवण्यासाठी श्रुती पुराणे आदी हिंदू ग्रंथातील आचार विचार स्वीकारून एक झालं ना. आता इथे हिंदू लिहिलं पाव असे होतं, ते वैदिक होतं. आचार विचार स्वीकारून इसवी सन पूर्व 100 नंतर महायानी पंथाचा विकास होऊ लागला. तर या विकासातूनच पुढे अनेक श्रद्धा अंधश्रद्धा निर्माण झाल्या असतील, त्या गोष्टी वेगळ्या. पण वादविवाद झाले. भास्कर वर्माचा वादविवाद झाला. नागार्जुन शिष्य आर्यदेव यांच्या हत्या झाल्या. शासकानं कुशीनगरच्या बौद्ध भिक्खूवर बहिष्कार टाकला. गयेच्या ठिकाणी वृक्षाचं समूळ चक्कन करून तिथला वृक्ष जाळला. 10व्या शतकातील मुसलमानांच्या आक्रमणानंतर वज्रघातच केला, इत्यादी इत्यादी इत्यादी. तर हे सर्व जर तुम्हाला जर पाहायचं असेल ना, तर फार दुर्मिळ नाही ग्रंथ. तुम्हाला कुठेही तो ग्रंथ उपलब्ध होतो. हा ग्रंथ आहे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म. आयुष्यात पुस्तक तरी बघितलं का तुम्ही टीका करणारा? तर सगळ्यांना सांगतोय, अगोदर टीका करण्याच्या अगोदर हा ग्रंथ वाचा रे बाबा. आणि मग पुन्हा तुम्ही कयास काढा की जिथं खोदल तिथं बुद्धच कसा, जिथं खोदल तिथं बुद्धच कसा. अरे तुम्ही पुरून टाकला नाही का, असं मला हवंय तर म्हणून तर बुद्ध निघतोय. आता बुद्ध म्हणजे केवळ गौतम बुद्धच नव्हे, एक लक्षात घ्या. बऱ्याच लोकांची कल्पना असते की पंढरीला मग पांडुरंग हे बुद्धच आहेत का, मग गौतम बुद्ध हे तर कसे आले वगैरे वगैरे वगैरे. तर तसं नव्हे. त्याचा अर्थ असा होतो की सिद्धार्थ गौतम जरी त्या ठिकाणी कुशीनगरला एक महानिर्वाण पद प्राप्त झालं असलं तरीही अनेक जे स्तूप निर्माण झालेले आहेत, कालांतराने निर्माण झालेले आहेत. हे स्तूप वेगवेगळ्या राजाच्या स्मारक, सम्राट, राजलोक, मोठमोठे थेर बनतेजी लोक, जसे की बाबा सांचीचा स्तूप आहे नाही का. तर अशा पद्धतीचे स्तूप केवळ गौतम बुद्धाच्याच एक अस्थि धातूवर नव्हे किंवा भिक्खू पात्रावर बी नव्हे. तर बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी ज्यानं आपलं जीवन वाहिलं अशा मननीय व्यक्तींच्या अस्थि धातूवर देखील अनेक स्तूप निर्माण होत गेले, होत राहत आहेत. म्हणजे बाबासाहेबांच्या अस्थीवर जो नागपूरला जो स्तूप उभारला गेला तो आजकालचं ताजंच उदाहरण आहे ना. अशा अनेक घटना अनेक वर्षात आता जवळजवळ या गोष्टीला 2500 वर्ष झाली. त्याच्यामुळे असं झालेलं आहे. म्हणून जे काय आमचे टीकाकार आहेत त्या टीकाकारांना विनंती आहे की बाबांनो तुम्ही ग्रंथ वाचा. अनंत वाचाळ बरळ ती बरळ, अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी, त्या
पावेहारी. तर या अनंत वाचाळांना मी एक सजेशन देऊ इच्छितो की बाबा रे, तुम्ही ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा अभ्यास कराल त्यावेळी तुम्हाला अधिकार प्राप्त होतो कमेंटमध्ये वाईट बोलण्याचा. तसं नाही, पण 4 आण्याचं कुठेतरी पुस्तक वाचायचं, कोणातरी ऐकायचं आणि एखाद्या विषयावर बोलायचं आणि पुन्हा सांगायचं जिथं खोदो तिथं बुद्ध कसा, जिथं जाईल तिथं बुद्धच कसा, जिथं तिथं स्तूपच का सापडतो. अरे बाबा, या पृथ्वी तलावर, अर्ध्या पृथ्वी तलावर म्हणा हवे तर 84,000 बौद्ध स्तूपांची नोंद आहे. आता गेले असेल पुसून किंवा असेल तुम्ही. आणि मग हे विहार, बालाजीचं विहार धरा तुम्ही, बालाजीचं मंदिर, तिरुपतीच्या बालाजीचं, भुवनेश्वराचं जगन्नाथाचं मंदिर, पांडुरंगाचं मंदिर, कोल्हापूरच्या लक्ष्मी आईचं मंदिर. हे कशाची मंदिर आहे इथं? लक्ष्मी, कोल्हापूरची लक्ष्मी जे आहे ना मंदिर, त्याच्यामध्ये सुद्धा बुद्धत्वाच्या प्रतिमा कितीतरी आहे त्या. पाहणं जाऊन तिथं तुम्ही. तर अशा पद्धतीनं, कारण कोल्हापूर हे एक फार मोठं ठिकाण होतं बौद्ध धर्मियांचं. मोठा स्तूप सापडला इंग्रजाच्या काळामध्ये, मोठा करंडक सापडला. त्या करंडकामध्ये अस्थी सापडल्या आणि त्या अस्थीच्या करंडकावर होत्या. त्या करंडकावर लिहिलं होतं की ह्या सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या अस्त्या आहेत, असं लिखाण केलेलं होतं तिथं. म्हणून या गोष्टीला पूर्तता जोडण्यासाठी मला एक सांगावंसं वाटते. मला काय सांगायचं वाटतं की पंढरपूरच्या आजूबाजूचा जो इलाका आहे, उदाहरणार्थ लक्ष्मी टाकळी. आता लक्ष्मी टाकळी हे नाव पडलं तिथे. लक्ष्मी कोण आहे? अर्थात ती माया देवी आहे, सिद्धार्थ गौतमाची आई आहे. पाय एकविरा आई, लोणावळ्याजवळ जाऊन सगळे तुम्हाला तिथं स्तूपच आहेत. सगळे तिथं बुद्ध ध्यानस्थ बुद्ध मूर्त्या दिसतील आणि प्रचंड मोठा असा अशोक स्तंभ देखील दिसेल तिथं. मग तेही खोटं धरावं का तुम्ही आता? मग तिथं बळी प्रथा होती, बकऱ्या कोंबड्या कापत होते. आता हल्ली मला वाटतं ते फक्त कोंबडे उडवतात वर आणि जंगलात सोडून देतात. तेही बरं झालं, कारण तेवढीच विटंबना थांबलेली आहे, नाही का? परंतु लक्ष्मी टाकळी हे गाव आहे पंढरपूरपासून एक 4 किलोमीटर अंतरावर. तिथं लक्ष्मी फार प्रसिद्ध देवी आहे. त्या लक्ष्मीच्या मंदिराच्या समोरच फार प्रचंड असा स्तूप आहे. त्या स्तूपाला स्थानिक लोक हुडा म्हणतात, हुडा. पण हे हुडा परंपरा जर पाहिली तर हा स्तूपाचा एक प्रकार आहे. आणि माझा एक असा अंदाज आहे, मी अजून काही संशोधन केलेलं नाही, परंतु त्या ठिकाणी धम्मरक्षिताच्याच अस्तित्वावर किंवा अस्थि धातूवर बांधलेला तो टाकळीचा स्तूप असावा. म्हणून आता बरेच काय मंडळींनी मला पत्रकारांनी वगैरे फोन केला याच्या संदर्भामध्ये की लक्ष्मी टाकळी कुठं आहे, कुठचं स्तूप आहे, काय. त्यांना मी तुम्ही सांगितलं अशा ठिकाणी जाऊन पहा, अभ्यास करा. आपल्याला काय खोदकाम करायचं नाही, काय नाही काय कारण ही परंपरा आपल्याला जतन करून ठेवायची. मग याचा अर्थ असा की जे काही विरोधक आहेत ते सुद्धा आमचेच आहेत, आपलेच आहेत. लक्षात घ्या तुम्ही. काय म्हणतील ना, तिथं विष्णू सापडले, विष्णूची मूर्ती. हो, विष्णू तरी कोण आहे? ब्रह्मा असू द्या, विष्णू असू द्या, ज्याचा उल्लेख त्रिपिटिकेमध्ये वारंवार आलेला आहे. ज्या दगडावर, ज्या ठिकाणी खोदकाम कोरलेलं दगड कोरीव काम आहे, तिथं कोण आहे? विष्णू आहेत, शिव आहेत, गणेश आहे, शेजारी बुद्ध आहेत. मग ही एवढी सरमिसळीची संस्कृती असताना हा दुरावा कशासाठी? आम्ही एकच आहोत ना सगळे. विठ्ठलपंथी असू द्या, वारकरी पंथ असू द्यात, नाथपंथ असू द्यात, आमचा ज्ञानेश्वर महाराजांचा माऊलीचा संप्रदाय असू द्या, म्हणजे आमची वारकरी संप्रदाय असू द्यात, हे सगळे एकच आहेत ना. भांडताय कशाला भांडायचे? पंढरपूरचं मंदिर आणि त्या विठ्ठलाला पाहून संत कबीर काय म्हणाले होते? ते म्हणले की त्या चंद्रभागेच्या तीरावर जो विठ्ठल माऊला आहे, माऊला म्हणजे एक मुस्लिमाचं देव असल्यासारखं. मग तुम्ही काय म्हणता? अल्ला म्हणा, गॉड म्हणा, माऊला म्हणा, बुद्ध म्हणा, विठ्ठल म्हणा, पांडुरंग म्हणा, काही म्हणा, शेवटी हा भाग आहे तो कशाचा आहे? भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती
बोलू नये. भाव पाहिजे तुमचा फक्त तिथं, भाव पाहिजे, भाव. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये. जय जय पांडुरंग हरी. बुद्ध विटेवरी. जय भीम नमो बुद्धाय.